नमस्कार, मी हेमंत शेंडे. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरातील एकल घाट परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. 2 जण जखमी झाले आहेत. अकलापूर, पवारमळा, बोरपाईन येथील कुटुंब 3 दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर येथे चालले होते. ते माहुली परिसरातील एकल घाटात आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कार क्रमांक MH12 RF 5584 हिने दुचाकी क्रमांक MS 17 BC 2355 हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रतनबाई ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्यात, तर सुरेखा बर्डे व देवगन गायकवाड हे जखमी झाले आहेत. दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईड गटारीत पडून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच डोळसाने महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.